विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील स्वाध्याय 2.4 या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. इंग्रजी वर्णमाला अक्षरमाला हा त्याच्यामध्ये उपघटक आहे आणि वर्गीकरण हा घटक आहे. वर्गीकरण या घटकातील इंग्रजी वर्णमाला अक्षरमाला स्वाध्याय 2.4 आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजच्या लाईव्ह तासिका करत चला. चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न, विषय बुद्धिमत्ता चाचणी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील वर्गीकरण इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला स्वाध्याय 2.4 त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पहा. पुढील प्रत्येक प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखायचे. गटात न बसणारे, आता या ठिकाणी काय दिले? पहिला पर्याय आय आहे, दुसरा पर्याय के आहे, तिसरा पर्याय डब्ल्यू आहे आणि क्यू आहे. आता आपण यांचे नंबर पाहू. आय किती नंबरला आहे? 5, 6, 7, 8, 9. के किती नंबरला आहे? हे 10 आणि हे 11. डब्ल्यू किती नंबरला आहे? हे 20, 21, 22, 23 नंबरला आहे. क्यू किती नंबरला आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15, 16, 17 नंबरला आहे. आता ह्याचे जर नंबर पाहिले तर हा 11, 23 आणि 17 हे काय आहेत? मूळ संख्याचे क्रमांक आहेत. हे मूळ संख्या आहेत आणि 9 ही मूळ संख्या नाही, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न काय पहा. GN EY CI. आता या ठिकाणी काय केलं आहे माहिती आहे का? जी किती नंबरला आहे हे पाहू आपण. जी किती नंबरला आहे? 5, 6, 7 नंबरला आहे. एन किती नंबरला आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15. हे 5 आणि 5 10, 11, 12, 13, 14 नंबरला आहे. ए किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. हे 1 नंबरला आहे. ई हे 5 नंबरला आहे. ई. वाय किती नंबरला आहे? तर हे 25 नंबरला वाय आहे, शेवटचं अक्षर आहे. हे 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 5 25. सी 3 नंबरला आहे. आय किती नंबरला आहे? 5, 6, 7, 8, 9 नंबरला आहे. मग आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात, या दोन्हीचं जर आपण अशी फोड केली, पहिल्या वर्णाच्या जो अनुक्रमांक आहे त्याचा वर्ग म्हणजे हे 1चा वर्ग 1 दुसऱ्या वर्ण आहे. पहिल्या वर्णाच्या वर्गाचा जो वर्ग जो आहे तो त्याचा दुसऱ्याचा अनुक्रमांक आहे. पहिल्या वर्णाचा अनुक्रमांक किती आहे? 5. तोच दुसऱ्याचा वर्गाचा पहिल्याच्या वर्गाचा अनुक्रमांक दुसरा वर्ण आहे. पहा, हे 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9. मग इथं 7चा वर्ग होत नाही, वर्ग होत नाही. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं? चला, प्रश्न क्रमांक 3 काय आहे? प्रश्न क्रमांक 3 पहा. JI BA DG OE. आता या ठिकाणी काय दिले पहा. आपल्याला या ठिकाणी जेचा अनुक्रमांक पहा किती आहे. जे इथं आहे ह्याचा अनुक्रमांक 10 आहे. आयचा अनुक्रमांक किती आहे? त्याच्या पाठीमागचं आहे हे 9. बीचा अनुक्रमांक 2, एचा अनुक्रमांक 1, डीचा 4, जीचा 6 7, ओचा किती आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15. ईचा किती आहे?
5. आता या अनुक्रमांकाची जर आपण बेरीज केली तर काय येते बेरीज? या दोघाची बेरीज 10 आणि 9 19, हे 2 आणि 1 3, 4 आणि 7 11, 15 आणि 5 20. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे 19, 3 आणि 11 हे का आहेत? मूळ संख्या आहेत. ह्यांचे अनुक्रमांक कसे आहेत? हे मूळ संख्या आहेत आणि हे मूळ संख्या नाही, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पहा. चला, पुढचा प्रश्न काय आहे? FEHCLBXA. आता पहा, या ठिकाणी ह्या एफचा अनुक्रमांक किती आहे? हे 5 आणि हे 1 6. ईचा अनुक्रमांक किती आहे? 5. एचचा किती आहे? 5 6 7 8. सीचा किती आहे? 3. एलचा किती आहे? 5 आणि 5 10 11 12. बीचा किती आहे? 2. एक्सचा किती आहे? 24. एचा किती आहे? 1. आता पहा, आता ह्याच्यावरून तुमच्या एक लक्षात येईल का आपण अनुक्रमांक लिहिलो, ह्यांची बेरीज 11 येऊ लागले, ह्याची 11 येऊ लागले, ह्याची 14 येऊ लागले, ह्याची 25 येऊ लागले. ह्याचा जर आपण गुणाकार केला, ह्याचा गुणाकार केला तर 6 पंचे 30 येतं, हे 8 त्रिक 24 येते, 12 दुनी 24 येते आणि 24 एक 24. या तिघांचा गुणाकार 24 येऊ लागला आहे. मग वेगळं कोणतं आहे? हे FE. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. आपल्याला वेगळं पद शोधायचे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 5. का आहे प्रश्न क्रमांक 5? IUAIOUEO. आता या ठिकाणी आपण काय करू? आयचा अनुक्रमांक किती आहे ते पाहू. आयचा अनुक्रमांक किती आहे? त्याच्यापेक्षा आपण काय करू, आपल्याला इंग्रजीतील स्वर माहीत आहेत का तुम्हाला? AEIOU हे 5 स्वर आहेत इंग्रजीतले. हे काय आहेत? 5 स्वर आहेत. मग आय कितवा स्वर आहे? 1 2 तिसरा स्वर आहे. आणि यू कितवा आहे? 5वा. ए कितवा स्वर आहे? पहिला. आय कितवा आहे? 1 2 3. ओ कितवा आहे? 1 2 3 4. यू कितवा आहे? 5वा स्वर आहे. ई कितवा आहे? दुसरा स्वर आहे. ओ कितवा आहे? 4था स्वर आहे. मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे स्वराचे अनुक्रमांक आहेत. हे AEIOU हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. मग या 3 मध्ये जर 2 मिसळलं तर 5 येऊ लागले. 1 मध्ये जर 2 मिसळलं तर 3 येते. 4 मध्ये जर 2 मिसळलं तर 6 यायला पाहिजे. इथं ह्या 2 मध्ये जर 2 मिसळलं तर 4 येतं इथं. बरोबर आहे? म्हणजे इथं +2 होऊ लागले, पण OU इथं +2 होऊ लागले का? नाही. हे 3 सारखे आहेत आणि हो OU हा वेगळा आहे. त्याच्या अनुक्रमांकाच्यानुसार तो काय आहे? वेगळा आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. का आहे प्रश्न क्रमांक 6? QJYRHAMG. आता या ठिकाणी ह्याचे काय करू आपण? अनुक्रमांक लिहू. हे किती नंबरला आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 नंबरला आहे. जे किती नंबरला आहे? 10 नंबरला आहे. वाय किती नंबरला आहे? 25 नंबरला आहे. आर किती नंबरला आहे? हे 15 16 17 18. एच किती नंबरला आहे? 5 6 7 8 नंबरला आहे. एचा अनुक्रमांक 1. एमचा अनुक्रमांक 13 आहे. 13 हे मध्य वर्ण आहे. इकडे 12 आहेत, इकडे 12 आहेत. जीचा अनुक्रमांक 7. आता पहा, आता या ठिकाणी या दोन्हीतला फरक, हे 10 वजा 17 वजा 10 7. ह्या दोन्हीतला फरक 7. ह्या दोन्हीतला फरक 7 आणि ह्या दोन्हीतला फरक 6. म्हणजे यांचा फरक काय होऊ लागला आहे? सारखा येऊ लागला आहे. आणि वेगळा कुणाचा येऊ लागला आहे? पर्याय क्रमांक 4चा फरक वेगळा येऊ लागला आहे. अनुक्रमांकाचा जो फरक आहे
तो वेगळा येऊ लागला. मग उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पहा. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी? TCHGUJCA पहा. आता टीचा अनुक्रमांक लिहायचा. इथं टीचा अनुक्रमांक 5 आणि 5 10 आणि 5 15 16 हे 20 आहे. टीचा अनुक्रमांक 20 आहे. सीचा अनुक्रमांक 3 आहे. एचचा अनुक्रमांक 6 7 8 आहे. जीचा अनुक्रमांक 7 आहे. यूचा अनुक्रमांक 21 आहे. जेचा अनुक्रमांक आता पाठ झाले पाहिजे. जेचा अनुक्रमांक 10 आहे. सीचा अनुक्रमांक 3 आहे. एचा अनुक्रमांक 1 आहे. आता या ठिकाणी ह्यांची वजाबाकी करायची. हे 20 वजा 3 8. 20 वजा 3 किती आले? 17. 8 वजा 7 किती आले? 1. 21 वजा 10 किती आले? 11. 3 वजा 1 किती आले? 2. आता या ठिकाणी हे 17 11 आणि हे काय आहे? 2 हे मूळ संख्या येतात. यांच्या अनुक्रमांकाचा फरक मूळ संख्या येऊ लागला आहे आणि ही मूळ संख्या नाही. ही काय आहे? मूळ संख्या नाही. मूळ संख्या नाही म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पहिला पर्याय आहे DH. काय आहे पर्याय? DH AFCB आणि हे FE. तर पहा, या ठिकाणी आपल्याला डीचा अनुक्रमांक लिहायचा आहे. डीचा अनुक्रमांक किती आहे? 4. एचचा अनुक्रमांक किती आहे? 6 7 8 आहे. एचा 1. एफचा किती आहे? 6. सीचा किती आहे? 3. बीचा किती आहे? 2. एफचा किती आहे? 6 आहे. ईचा किती आहे? 5. मग आपण जर हे 48 16 आणि 32 हे काय आहेत? 16च्या पाड्यातील संख्या येतात. 16च्या पाड्यातील संख्या आहेत. आणि 65 ही 16च्या पाड्यात येते का? नाही. म्हणून उत्तर काय असेल? FE पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पुढचा प्रश्न VYUX JMHL BEAD QTPS. तर पहा, या ठिकाणी आपण हे व्हीचा अनुक्रमांक लिहू. व्हीचा अनुक्रमांक किती आहे? 5 10 आणि 5 15 आणि 5 20 21 22 आहे. या व्हीचा अनुक्रमांक 22 आहे. वायचा अनुक्रमांक किती आहे? 25 आहे. यूचा अनुक्रमांक किती आहे? 21 आहे. एक्सचा अनुक्रमांक किती आहे? 24 आहे. जेचा अनुक्रमांक 10. एमचा अनुक्रमांक 13. एचचा अनुक्रमांक 8. एलचा अनुक्रमांक 12. बीचा 2. ईचा 5 1 आणि डीचा 4. क्यूचा अनुक्रमांक किती? 15 16 17. टीचा 20. पीचा 16 आणि एसचा किती आहे? 19. आता या ठिकाणी काय केले माहिती आहे का? या 22मध्ये 3 मिसळलं 25 येते. 25मधून 4 वजा केलं 21 येते. 21मधून 3 वजा केलं 24 येते. म्हणजे +3 वजा 4 वजा 3 हे सूत्र आपल्याला या ठिकाणी. तर +3 हे +3 वजा 4 आहे का? 13मधून 5 गेल्यावर 8 राहते. मग इथं 4 येऊ लागले. हे पहा, +3 वजा 4 वजा 3 येऊ लागले का? इथं नाही. इथे येते का? पाहू. +3 वजा 4 वजा 3 ही आलं. पहा इथं +3 वजा 4 इथं पण आलं. इथं आलं. इथं +3
ह्याच्यातून 4 गेले, 16 राहिले, ह्याच्यात 3 मिसळले म्हणजे +3 - 4 या ठिकाणी 1 मिनिट, हे इथं +3 - 4 +3 आहे ना, +3 - 4 +3 +3 - 4 +3, पण इथं +3 - 5 येऊ लागले. वेगळं कोणतं आहे? JMHL. ह्याचा पर्याय किती आहे? दुसरा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. काय आहे प्रश्न क्रमांक 10? या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे? CF छेदामध्ये I आहे, GA छेदामध्ये H आहे, PE छेदामध्ये V आहे, LM छेदामध्ये Y आहे. तर आपण काय करू आता? ह्याचे अनुक्रमांक पाहू. Cचा अनुक्रमांक किती आहे? 3 आहे. Fचा अनुक्रमांक किती आहे पहा? 6 आहे. मग आणि Iचा अनुक्रमांक किती आहे? 5 6 7 8 9. पहा सापडलं उत्तर. हे 3 Cचा. Fचा किती आहे? 6. 6 आणि 3 9. या अंशातल्या वर्णाच्या अनुक्रमांकाची बेरीज छेदामध्ये असलेल्या वर्णाचा अनुक्रमांक आहे. पहा हे 3 आणि 6 9 झाले. हे 5 6 7 8 9. आयचा अनुक्रमांक किती आहे? 9. जीचा अनुक्रमांक किती आहे इथं? 7 अधिक एचा अनुक्रमांक 8. हे एकूण झाले 8. एचचा अनुक्रमांक किती आहे? 8 आहे. पीचा अनुक्रमांक 16. ईचा अनुक्रमांक 5. व्हीचा अनुक्रमांक किती येईल मग? हे 20 21 22. एलचा अनुक्रमांक किती आहे? हे 11 12 अधिक एमचा अनुक्रमांक 13 आणि वायचा अनुक्रमांक 25. मग 6 आणि 3 9 होते. हे काही 9 छेदात आले. 7 आणि 1 8 छेदात आले 8. हे 12 आणि 13 25 छेदात आले. पण 16 आणि 5 21 होते. पण इथं काय आले? 22. म्हणजे वेगळं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत जा. पुढं आपल्याला काय दिलं? EJT FLY ABD DHP. ईचा अनुक्रमांक किती आहे? 5. जेचा किती आहे? 10. टीचा किती आहे इथं? 20. 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20. एफचा किती आहे? 6. एलचा किती आहे? 12. वायचा किती आहे? 25. एचा 1, ह्याचा 2 आणि डीचा 4. हे डीचा 4, एचचा 8, पीचा किती आहे? 16. मग आता या ठिकाणी काय केलं विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही जर पाहिले हे अनुक्रमांक, तर हे का ह्या 5ला 2 न गुणलं की 10 आले. या 10ला 2 न गुणलं की 20 आले. 1ला 2 न गुणलं 2 आले. परत या 2ला 2 न गुणलं 4 आले. हे 4 दुनी 8, 8 दुनी 16. म्हणजे पहिल्याची दुप्पट दुसरा, दुसऱ्याची दुप्पट तिसरा. इथं ह्याची दुप्पट आहे, पण ह्याची दुप्पट आहे का? 2 न गुणल्यावर इथं 24 यायला पाहिजे. 6 दुनी 12, 12 दुनी 24 यायला पाहिजे. म्हणजे इथं वेगळं आहे. पर्याय क्रमांक 2. म्हणजे काय केले? पहिल्याची दुप्पट दुसरा, दुसऱ्याची दुप्पट तिसरा, पहिल्याची दुप्पट दुसरा, दुसऱ्याची दुप्पट तिसरा, असं ह्या 3 पर्यायामध्ये केलं. पण पर्याय क्रमांक 2मध्ये केलेलं नाही, चुकीचं दिलेलं आहे. वेगळा काय आहे? तर पर्याय क्रमांक 2 आहे. आलं. चला प्रश्न क्रमांक 12. काय दिले? प्रश्न क्रमांक 12. DEIHNMTS. आता या ठिकाणी काय दिलं आहे पहा. आता हे DE, हे डी झाल्याच्या नंतर ए आले, पुढचं आलाय. आणि हे आयच्या पुढं काय यायला पाहिजे? जे यायला पाहिजे, पण पाठीमागचं आलाय. हे काय झाले? HI. हे MN ST. हे उलट आहे. तर
हे काय आहे उलट दिले. आपल्याला वर्ण हे काय दिले उलट क्रम दिले, ह्याचा उलट क्रमाने दिले हे. आणि हे कुठं आहे हे सुलट आहे. मग आता हे 3 उलट आहेत आणि एकच सुलट आहे, म्हणजे वेगळा कोणता पर्याय क्रमांक 1 हे वेगळा असेल. काय असेल वेगळा? पर्याय क्रमांक 1 हे वेगळा आहे. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पर्याय क्रमांक 13 का आहे CHJLOPRTNPS. तर ह्याचे अनुक्रमांक सीचा किती आहे 3 आहे, ईचा किती आहे 5 आहे, एचचा किती आहे 8 आहे, जेचा किती आहे 10 आहे, एलचा किती आहे 12 आहे, ओचा किती आहे 15 आहे, पीचा किती आहे 16 आहे, आरचा किती आहे 18 आहे, टीचा किती आहे 20 आहे, एनचा किती आहे 14 आहे, पीचा किती आहे आत्ताच लिहिला आपण 16, एसचा किती आहे 17 18 19. मग आता तुम्ही जर ह्याच्याकडे जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येतं इथं की ह्या 3मध्ये 2 मिसळ 5 येते, 5मध्ये 3 मिसळ 8 येते, 10मध्ये 2 मिसळ 12 येते, 12मध्ये 3 मिसळ 15 येते, 16मध्ये 2 मिसळ 18 येते आणि 18मध्ये 2 मिसळ 20 येऊ लागले, 14मध्ये 2 मिसळ 16 येते, 16मध्ये 3 मिसळ 19 येते. म्हणजे या ठिकाणी 2 अधिक 2 अधिक 3 अधिक 2 अधिक 3 अधिक 2 अधिक 3, पण इथं काय होऊ लागले अधिक 2 अधिक 2च येऊ लागले, हे वेगळं आहे. मग पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पहिल्याच्या अनुक्रमांकामध्ये 2 मिसळ दुसरा येऊ लागला, दुसऱ्याच्या 3 मिसळ तिसरा येऊ लागला आहे, पण पर्याय क्रमांक 3मध्ये 2-2चाच फरक आहे. इथं 2चा फरक आहे, 3चा फरक आहे. 2 न वाढलं 3 न वाढलं, 2 न वाढलं 3 न वाढलं, 2 न वाढलं 3, पण इथं 2-2च वाढले, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं? चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14 का आहे प्रश्न क्रमांक 14? QMJ YUR KGD NKM. तर पहा आता या ठिकाणी काय केलेलं आहे, क्यूचा अनुक्रमांक किती आहे पहा, 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17, ह्याचा अनुक्रमांक आहे 17, एमचा किती आहे 13, जेचा किती आहे 10, वायचा किती आहे 25, हे यूचा किती आहे 21, आरचा किती आहे हे 15 16 17 18, केचा किती आहे 5 आणि 5 10 11, जीचा किती आहे 7, डीचा किती आहे 4, एनचा किती आहे 5 आणि 5 10 11 12 13 14, केचा किती आहे 11, एमचा किती आहे 13. मग आता तुम्ही जर ह्याच्याकडे पाहिलं तर काय लक्षात येते, 17मधून 4 वजा केले 13 राहतात, -4. आता ह्याच्यामध्ये 3 मिसळ, पहिल्याच्या अनुक्रमांकामधून 4 वजा करा, दुसऱ्याचा अनुक्रमांकामध्ये, दुसऱ्याच्या अनुक्रमांकामध्ये 3 मिसळा, म्हणजे ह्याचा क्रम काय येते पाहू. आता पहिल्याच्या अनुक्रमांकामधून 4 वजा करा आणि हे दुसऱ्याच्या अनुक्रमांकामध्ये इथं काय केले पुन्हा 3 वजा केले, इथं पण -3 आहे. 17मधून 4 गेले 13, 13मधून 3 गेले 10, -4 -4 -4 -4 -3 -4 -3, 11मधून 4 गेले 7 राहिले, 7मधून 3 गेले 4 राहिले, 14मधून 3 गेले 11 राहिले आणि इथं काय केले 11 अधिक 2 केले, म्हणजे आपल्याला क्रम कसा यायला पाहिजे -4 -3 असा क्रम यायला पाहिजे, बरोबर आहे. इथं -3 अधिक 2 येऊ लागला, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय पहिल्याच्या अनुक्रमांकामधून 4 वजा करायचं, दुसऱ्याचा अनुक्रमांक मिळतो, दुसऱ्याच्या अनुक्रमांकामधून 3 वजा करायचं, पुन्हा पहिल्यातून 4 दुसऱ्यातून 3, म्हणजे पुढचा मिळू लागला. 4 वजा केलं पुढचा आला, 3 वजा केलं पुढचा आलं. चला प्रश्न क्रमांक 15 का आहे प्रश्न क्रमांक 15?
CW, FL, GO, DH. आता या ठिकाणी काय आहे, तुम्ही जर पाहिलं तर हे सी आपल्याला स्वर किती येतं, 5 आहे. ए, ई, आय, ओ, यू. आता या ठिकाणी स्वर कुठं आलाय, ह्या इथं आहे का, नाही, इथं हे ओ आहे, इथं स्वर आहे. हे वगळता बाकीच्यामध्ये व्यंजन आहेत. फक्त गो मध्येच काय आहे, इथं काय आलाय, स्वर आलाय. हे व्यंजन आहे, हे व्यंजन आहे, हे व्यंजन, हे व्यंजन आहे, हे व्यंजन, हे व्यंजन आहे. म्हणजे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 3 आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. काय आहे पहा, XWYV, XWYV, BDCA, TSUR, GFHE. तर पहा या ठिकाणी एक्सचा अनुक्रमांक किती आहे, एक्स कुठं आहे, इथं आहे, 24 अनुक्रमांक आहे त्याचा. डब्ल्यूचा किती आहे, त्याच्या पाठीमागं आहे 23. वायचा किती आहे, 25. आणि व्हीचा किती आहे, हे 20, 21, 22 आहे व्हीचा. व्हीचा अनुक्रमांक किती आहे, 22 आहे. आता बीचा अनुक्रमांक किती आहे, 2 आहे. डीचा किती, 4. सीचा किती, 3. आणि ह्याचा 1. मग आता मला सांगा, ह्या टीचा अनुक्रमांक किती आहे, टीचा 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20. ह्याचा अनुक्रमांक 20 आहे. एसचा त्याच्या पाठीमागा आहे 19. यूचा 21. आरचा 18. जीचा किती आहे, हे 6 7, ह्याचा 7 आहे. एफचा किती आहे, 8 आहे, त्याच्या पुढचं दिले. एचचा किती आहे, 6 7 8. हे 1 मिनिट, जीचा 7, एफचा 6, एचचा 8, ईचा 5. आता इथं काय केलं माहिती आहे का, तर पहा या ठिकाणी 24 आणि त्याच्या पुढं काय दिले, 23 दिले. हे इथं 1 कमी झाले, -1. काय क्रम येऊ राहिले, -1. आणि इथं 2 वाढवले, 25 झाले. पुन्हा 3 कमी केले, हे -3. म्हणजे -1 अधिक 2 अधिक हे -3 आहे, इथं -3. -1 अधिक 2 -3. इथं काय झाले, आपल्याला 2 वाढवले, पुन्हा 1 कमी केले, पुन्हा 2 कमी केले. इथं म्हणजे 2 मध्ये 2 मिसळलं 4 झाले. 4 मधून 1 वजा केलं, 3 आलं. 3 मध्ये 3 मधून आणखी 2 वजा केले, 1. इथं काय केले, या ठिकाणी -1 केले. 20 मधून 1 गेले, 19. 19 मध्ये पुन्हा 2 मिसळले, 21 झाले. पुन्हा 21 मधून 3 वजा केले, म्हणजे -1 अधिक 2 -3. हा क्रम येऊ लागला बघा. आता इथं 1 आला, इथं 1 आला. आता -1 झाले. इथं 7 मधून 1 गेलं, 6. 6 मध्ये पुन्हा 2 मिसळलं, 8. 8 मधून पुन्हा 3 मिसळलं, 5. म्हणजे -1 अधिक 2 -3. इथंही आला. फक्त क्रम कुठेही नाही गेला, इथंही नाही गेला, पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले आणि तुम्हाला वर्णमाला पाठच झाली पाहिजे हो. हे CGJOSVBFI आरच्या नंतर काय इथं व्ही आहे का यू आहे, ते यू आहे, हे UW. आता सीचा अनुक्रमांक किती आहे दादा, सीचा अनुक्रमांक 3 आहे.
जीचा अनुक्रमांक 7 आहे, जेचा अनुक्रमांक किती आहे 10 आहे, ओचा अनुक्रमांक 15, एसचा अनुक्रमांक 16, 17, 18, 19 आहे, व्हीचा अनुक्रमांक 21, 22 आहे, बरोबर आहे. बीचा 2, एफचा 6, आयचा किती आहे 9 आहे, आरचा किती आहे हे 15, 16, 17, 18, यूचा किती आहे इथं 21, डब्ल्यूचा किती आहे 21, 22, 23. आता पहा ह्याच्या अनुक्रमांकाकडे पाहिलं तर ह्या 3मध्ये 4 मिसळलं की 7 आले, 7मध्ये पुन्हा 3 मिसळलं 10 आले, इथं पाहू 15मध्ये 4 मिसळलं 19 आले, 19मध्ये 3 मिसळलं 22 आले, 2मध्ये 4 मिसळलं 6 आले, 6मध्ये 3 मिसळलं 9 आले, म्हणजे +4 + 3 +4 + 3 +4 + 3. इथं 18मध्ये 3 मिसळलं 21 आलं, 21मध्ये 2 मिसळलं 23. म्हणजे आपल्याला काय पाहिजे +4 + 3. पहिल्याच्या अनुक्रमांकामध्ये 4 मिसळलं दुसऱ्याच्या अनुक्रमांकामध्ये 3 मिसळलं तिसरा. हे +4 + 3 +4 + 3 +4 आहे. इथं +3 + 2 आले म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. पुढचा प्रश्न FIVYPMBE. आता या ठिकाणी FI हे 6 नंबरला आहे, आय किती नंबरला आहे 9 नंबरला आहे, व्ही किती नंबरला आहे 22 नंबरला आहे, वाय किती नंबरला आहे 25 नंबरला आहे, पी किती नंबरला आहे 16 नंबरला आहे, एम किती नंबरला आहे 13 नंबरला आहे, बी कितीला आहे 2ला आणि ई कितीला आहे 5ला. पहा पहिल्याच्या अनुक्रमांकापेक्षा दुसऱ्याचा जास्त आहे, पहिल्यापेक्षा दुसरा जास्त आहे, पहिल्यापेक्षा दुसरा आणि इथं पहिल्यापेक्षा दुसरा कमी आहे. म्हणजे इथं +3 आहे, इथं काय आहे +3 आहे, बरोबर आहे. इथं काय आहे -3 आहे, इथं काय आहे +3. म्हणजे +3 +3 +3. इथं काय आहे -3. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ह्या काय आहे वेगळा आहे. पर्याय क्रमांक 3 काय आहे वेगळा आहे. म्हणजे उत्तर काय येईल आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. प्रश्न क्रमांक 19 काय आहे, IQVDCXOK. आता आपल्याला काय करायचे यांचे अनुक्रमांक पाहायचे. यांचे अनुक्रमांक आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. आयचा अनुक्रमांक किती आहे 9, क्यूचा अनुक्रमांक कुठं आहे हे इथं 15, 16. व्हीचा अनुक्रमांक किती आहे 22 आहे, डीचा अनुक्रमांक किती आहे 4 आहे, सीचा किती आहे 3 आहे, एक्सचा 24, ओचा किती आहे 5 आणि 5 10 आणि 5 15, केचा किती आहे 11. आता या ठिकाणी जर आपण अनुक्रमांक पाहिले तर आपल्या असं लक्षात येते की हे 9 आणि हे 16, हे 22 आणि 4, 9 16 9 किती होतात 25 होतात, 22 आणि 4 किती 26, 24 आणि 3 27, 15 आणि 11 26. आयचा अनुक्रमांक 9, क्यूचा अनुक्रमांक 5 आणि 5 10 आणि 5 15, 16 17 आहे, क्यूचा अनुक्रमांक किती आहे 17 आहे. यांची बेरीज करा. आता पहा बेरीज इथं आपल्याला 17 आणि 9 26, 22 आणि 4 26, 24 आणि 3 27, 15 आणि 11 26 येऊ लागले. म्हणजे हे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मधील जे पर्याय अनुक्रमांकाची बेरीज त्यांच्या किती येऊ लागल्या 26 येऊ लागल्या. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये बेरीज ही 27 येऊ लागल्या. म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे. पर्याय क्रमांक 3 काय आहे वेगळा आहे. चला आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं. आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू.
या ठिकाणी काय दिलेलं आहे, ND 56, PB 23, TA 20, ME 65. आता या ठिकाणी हे जी संख्या दिलेली आहे ती काय आहे, ह्याच्या अनुक्रमांकाचा गुणाकार वजाबाकी किंवा बेरीज काहीतरी आहे हे. मग आता ते आपल्याला काय करावं लागेल, कसं कळेल आपल्याला नेमकं काय आहे हे, तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी त्यांचे अनुक्रमांक काढावे लागतील. यांचा अनुक्रमांक किती आहे, 5 आणि 5 10, 11 12 13 14. डीचा किती आहे, 4. आता हे 56 आले म्हणजे 14 चोक 56, दोघाचा गुणाकार केला तर 56 येतं इथं, बरोबर आहे. अनुक्रमांकाचा गुणाकार आला इथं. पी किती आहे इथं, 16 नंबरला आहे. आणि बी कितीला आहे, 2ला. 16 गुणिले 2 इथं 32 यायला पाहिजे, इथं 23 आहे. चला पुढं टी कितीला आहे पाहू. 5 5 10 5 15 आणि 5 20ला आहे टी. ए कितीला आहे, 1. या दोघाचा गुणाकार किती आला, 20. एम कितीला आहे, 13ला आहे. आणि ई कितीला आहे, 5ला. 13 5 65. म्हणजे ह्यांचा गुणाकार इथं येऊ लागला आहे. ह्याचा गुणाकार 16 दुनी 32 यायच्या ऐवजी इथं 23 आला आहे. 20 1 20 इथं पण आला आहे. 13 5 65 इथं आला आहे. पर्याय क्रमांक 2 हा वेगळा आहे. का आहे, पर्याय क्रमांक 2 हा का आहे, वेगळा आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अनुक्रमांकाचा गुणाकार त्या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा प्रश्न PDY आणि H. आता ह्याचे जर अनुक्रमांक आपण जर पाहिले, पी कितीला आहे, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 16ला आहे. डी कितीला आहे, 4ला आहे. हे 25ला आहे. आणि एच कितीला आहे, 6 7 8ला आहे. 8ला आहे, बरोबर आहे. तर पहा, 16 हा 4चा वर्ग आहे, 4 2चा वर्ग आहे, 25 5चा वर्ग आहे. म्हणजे हे काय आहेत, वर्गसंख्या येतात, वर्गसंख्या आहेत. आणि 8 ही वर्गसंख्या आहे का, तर नाही. ही 8 ही काय आहे, वर्गसंख्या नाही. म्हणून एच हा वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आलं लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 22 का आहे इथं, हे डी एक्स आणि डब्ल्यू, के एम एन एस जी एफ सी क्यू पी. तर पहा, तर डीचा अनुक्रमांक किती आहे, 4 आहे. एक्सचा किती आहे, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, हे 24 आहे एक्सचा. डब्ल्यू त्याच्या पाठीमागच आहे, ह्याचा किती येणार, 23 येणार. केचा अनुक्रमांक किती आहे, 5 आणि 5 10 आणि 1 11. एमचा किती आहे, 13. एम झाल्यावर लगेच एन आहे, ह्याचा अनुक्रमांक किती आहे, 14. एसचा किती आहे, 5 5 10 आणि 5 15 16 17 18 19 आहे एसचा. जीचा किती आहे, 7 आहे. एफचा किती आहे, 6 आहे. सीचा किती आहे, 3 आहे. क्यूचा किती आहे, 17 आहे. आणि पीचा किती आहे, 16 आहे. तर आता पहा, आपण फक्त या दोन्हीचा जर विचार केला, या पुढच्या दोन्हीचाच विचार केला, तर पुढं काय झाले माहिती आहे का, पुढचे जे वर्ण आहे ते उलट दिलेत. डब्ल्यू झाल्याच्या नंतर एक्स यायला पाहिजे, पण त्याच्या पाठीमागं आले. इथं एफ झाल्याच्या नंतर जी यायला पाहिजे, पी झाल्याच क्यू. म्हणजे इथं काय केले, ह्याच्यातून हे -1 केले, -1 करायचं, इथं +1 केले. इथं काय केले, -1 केले. इथं काय केले, -1 केले. म्हणजे आपण पहिला सोडून देऊ, दुसऱ्या दोन्हीचं जर पाहिलं तर ह्याचा क्रम उलट आहे. उलट क्रमाने लिहिले, सुलट नाही. पण इथं सुलट लिहिले, एन. म्हणून काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक 2 आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23 का आहे, प्रश्न क्रमांक 23. या ठिकाणी आपल्याला काय दिले, BAX LKN EDN ONK. पहा, आता या ठिकाणी आपण काय करू, बीचा अनुक्रमांक किती आहे, बीचा अनुक्रमांक 2 आहे, ह्याचा अनुक्रमांक 1 आहे. एक्सचा किती आहे, 24 आहे.
एलचा किती आहे 11 12. केचा किती आहे, आता हे पाठीमाग एलच्या पाठीमागचं आलं बघा इथं. केचं किती आहे म्हणजे 11. एन किती आहे 11 12 13 14. ईचा किती आहे 5. डीचा किती आहे 4. एनचा किती आहे 14. ओचा किती आहे 15. एनचा किती आहे 14. केचा किती आलेला आहे 11. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय केलेलं आहे त्या ठिकाणी नेमकं माहिती आहे का, पहा. या 2 मधून 1 वजा केले 1 आले आणि ह्या 1 मध्ये 2 मधून 1 वजा केले, हे वजा 1 केले. इथं बी काय केले वजा 1 केले. इथं काय केले वजा 1 केले. इथंही वजा 1 केले. मग आता बदल कुठं येऊ लागला आहे तर पहा, या दोन्हीच्या अनुक्रमांकाची बेरीज जर केली 1 अधिक 24 जर आपण ही बेरीज केली तर किती येऊ लागले 25 येऊ लागले. या दोन्हीच्या अनुक्रमांकाची बेरीज 11 अधिक 14 किती येऊ लागले बेरीज 25 येऊ लागले. या दोघाची बेरीज किती येऊ लागले 4 अधिक 14 किती येऊ लागले 18 येते. या दोघाची बेरीज 14 अधिक 11 किती येऊ लागले बेरीज 25. म्हणजे हे वजा 1 वजा 1 वजा 1 सर्वच हे आहे. शेवटचे 2 जे आहेत त्यांच्या अनुक्रमांकाची बेरीज 25 येऊ लागली आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये 18 येऊ लागले. म्हणून वेगळं काय आहे पर्याय क्रमांक 3 हे वेगळं आहे. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 24. काय आहे प्रश्न क्रमांक 24. एस एफ व्ही आय एन ए जी टी. पहा आता एसचा अनुक्रमांक किती आहे 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17 18 19 आहे. एफचा किती आहे 5 6 आहे एफचा. व्हीचा किती आहे 21 22 आहे व्हीचा. आयचा किती आहे 9 आहे. एनचा किती आहे 14 आहे. एचा किती आहे 1 आहे. जीचा किती आहे अनुक्रमांक इथं 7 आहे आणि टीचा अनुक्रमांक किती आहे 20 आहे. मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं यांच्या अनुक्रमांकाची बेरीज 25 31 15 आणि 27. मग ह्याची वजाबाकी करूत आपण. 19 वजा 6 किती येऊ लागले 13. 22 वजा 6 हे 22 वजा 9 किती येऊ लागले 13 आणि 14 वजा 1 किती येऊ लागले 22 व्ही आय ह्याची वजा किती येऊ लागले हे 13 येऊ लागले. वजाबाकी हे पहिल्यातून दुसरा वजा केला 13, पहिल्यातून दुसरा वजा केला 13, पहिल्यातून दुसरा वजा केला 13. बरोबर आहे. आता इथं काय केले हे अधिक 13 केले तर 20 आले इथं. म्हणजे हे इथं वजा 13 आहे, हे वजा 13 आहे, वजा 13 आणि इथं अधिक 13 येऊ लागले. म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येऊ लागले. काय येऊ लागले उत्तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येत आहे. आलं. चला प्रश्न क्रमांक 25. काय आहे प्रश्न क्रमांक 25. GECA. दुसरा पर्याय WUTR NLKI QONL. पहा आता या ठिकाणी ह्याचा अनुक्रमांक लिहू. जीचा अनुक्रमांक किती आहे हे 6 7 आहे. ईचा किती आहे 5, सीचा 3, एचा 1, डब्ल्यूचा कितवा आहे 25 24 23, यूचा कितवा आहे 21, टीचा कितवा आहे 20, आरचा कितवा आहे 16 17 18, एनचा किती आहे 14 आहे, एलचा किती आहे 12 आहे, केचा किती आहे 11 आहे, आयचा किती आहे 9 आहे, क्यूचा अनुक्रमांक 17, ओचा 15,
एनचा 14, एलचा 12. तर पहा, तर इथं काय केले, हे 7मध्ये 2 7 वजा 2 केले 5 आलं, 5मधून वजा 2 केलं 3 आले, 3मधून वजा 2 केले 1 आले. पुढं काय केलं, ह्या 23 आणि 21, ह्या 23मधून 2 वजा केले 21 आले, 21मधून पुन्हा 1 वजा केले 20 आलं, 20मधून 2 वजा केले 18 आलं. पहा इथं वजा 2 वजा 2 वजा 2, इथं वजा 2 वजा 1 वजा 2. आता इथं पुढं काय येते, हे 14मधून 2 वजा केलं 12, 12मधून 1 वजा केलं 11, 11मधून पुन्हा 2 वजा केलं 9, हे वजा 2 वजा 1 वजा 2 वजा 1, 17मधून 2 वजा केलं 15, 15मधून 1 वजा केलं 14, 14मधून 2 वजा केलं 12. म्हणजे वजा 2 वजा 1 वजा 2 येऊ लागले आणि इथं सर्वच वजा 2 2 येऊ लागले, एक इथं येणं गेले. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. आलं. चला प्रश्न क्रमांक 26. काय आहे प्रश्न क्रमांक 26, CWIQONKO. पहा, तर सी किती नंबरला आहे, 3. डब्ल्यू हे 20, 21, 22, 23 नंबरला आहे. आय किती नंबरला आहे, इथं आय 9 नंबरला आहे. क्यू किती नंबरला आहे, 16, 17 नंबरला आहे. ओ किती नंबरला आहे, 15 नंबरला आहे. एन कितीला आहे, 14ला आहे. के कितीला आहे, 11ला आहे. ओ कितीला आहे, 15ला आहे. यांची बेरीज करू हो, 23 आणि 3 26, 17 आणि 9 26, 15 आणि 14 29, 15 आणि 11 26. म्हणजे यांची बेरीज काय होईल, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3, ह्यांची बेरीज 26 येऊ लागली आहे आणि ह्याची बेरीज 29 येऊ लागली. म्हणजे वेगळा कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे. तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 जो आहे तो वेगळा आहे. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27 का आहे, GHISTU BCDMNO. खूप सोपा प्रश्न आहे हा. काय आहे, हे जे आय आहे, यू आणि ओ हे काय आहेत, स्वर आहेत. AEIOU. म्हणजे ह्या दिलेल्या पर्यायातील शेवटचा वर्ण काय आहे, स्वर आहे. पण इथं स्वर आहे का, नाही. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 28. काय दिलेला आहे इथं प्रश्न क्रमांक 28, तर पहा प्रश्न क्रमांक 28. IKNQOQTX CEHLFHKO. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा, हे जे दिलेलं आहे ह्याचे आपण अनुक्रमांक शोधू. ह्याचे काय करू आपण, अनुक्रमांक शोधू. आयचा किती अनुक्रमांक, 5 6 7 8 9. आयचा 9 आहे. केचा किती आहे, 11 आहे. एनचा किती आहे, 12 13 14 आहे. क्यूचा किती आहे, 16 17 आहे. ओचा किती आहे, 15. क्यूचा 17. टीचा किती आहे, 20 आहे. एक्सचा किती आहे, 21 22 23 24. सीचा 3, ईचा 5, एचचा 8, एलचा 12. एफचा किती आहे, हे एफ इथं आहे 6.
एचचा किती आहे 8, केचा किती आहे 11, ओचा किती आहे 15. आता पहा या ठिकाणी काय केलेलं आहे पहा. त्याच्या अनुक्रमांकानुसार जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येते की या ठिकाणी 2 मिसळले 11, पुन्हा इथं 3 मिसळले 14, पुन्हा ह्याच्यात 3 मिसळले 17. इथं काय केले, इथं 2 मिसळले, इथं 3 मिसळले, इथं 4 मिसळले. म्हणजे हे वेगळा आला बघा क्रम. +2 +3 +4. इथं +2 +3 +3 होता. इथं 2 3 4 आला असं. इथं काय झाले 2 मिसळले, इथं 3 मिसळले, इथं 4 मिसळले. म्हणजे हे इथला क्रम इथं आला बघा 2 3 4चा. इथं 2, इथं 3, इथं 4. म्हणजे हे 2 3 4. म्हणजे आपल्याला वेगळं काय होऊ लागलं, हे पहिल्यामध्ये 2 मिसळले की दुसराचा अनुक्रमांक येऊ लागला आहे, दुसऱ्यामध्ये 3 मिसळलं की तिसऱ्याचा येऊ लागला आहे, तिसऱ्यामध्ये 4 मिसळलं की चौथ्याचा अनुक्रमांक येऊ लागला आहे. पण हा वेगळा येऊ लागला आहे. पहिल्यामध्ये 2 मिसळा, पुन्हा दुसऱ्यात 3 मिसळा आणि तिसऱ्यात 3. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय येते उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. चला प्रश्न क्रमांक 29. काय आहे प्रश्न क्रमांक 29? हे DUFESIIOMAWE. तर ह्याच्या अनुक्रमांक लिहू. डीचा किती आहे 4, यूचा किती आहे 21, एफचा किती आहे 6, ईचा 5, एसचा कितवा आहे हा 19वा आहे, आयचा कितवा आहे 9वा आहे, आयचा 9वा, ओचा 15, एम 13, 1, डब्ल्यूचा 23, ईचा 5वा. मग आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा. या ठिकाणी आपण या दोघाची जर बेरीज केली, पहिल्या दोन्हीची, हे 4 + 21 केलं तर किती येते 25 येते. या दोघाची बेरीज जर आपण 5 + 19 जर केलं तर 24 येते. इथं 9 + 15 जर केलं तर 24 येऊ लागले. इथं ह्या दोघाची बेरीज 1 + 23 केलं तर 24 येऊ लागले. म्हणजे पहिल्या 2 वर्णाच्या अनुक्रमांकाची बेरीज 24 येऊ लागल्या आणि इथं वेगळी येऊ लागले 25. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. DUF. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. एकूण प्रश्न 34 आहेत. तासिका संपत आलेली आहे. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आर किती नंबरला आहे? इथं आहे 15, 16, 17, 18. एल कितीला आहे? 12 नंबरला आहे. एक्स कितीला आहे? 24 नंबरला आहे. डी कितीला आहे? 4ला. आता हे सिंगल जर वर्ण आले तर समजायचं हे मूळ संख्या आहेत का किंवा ह्याला कशानं भाग जाते का हे पाहायचं. आता हे मूळ संख्या आहेत का? नाही. 18, 12, 24, 4 2 भाग जाते. पण हे 18, 12 आणि 24 या तिघाला काय होते 3ने भाग जातो. ह्याला काय होतो 3ने भाग जातो आणि ह्याला भाग जात नाही. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर? पर्याय क्रमांक 4. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. प्रश्न क्रमांक 31. आता 31 मध्ये काय दिले पहा. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी थोडासा पहा. इथं काय केलं आहे आपल्याला, हे UPKFA आणि इथं काय दिलं आहे YTOJE VQLGB. आता यांच्या गटात बसणारे शोधायचे आपल्याला. यांच्या गटात बसणारे शोधायचे. तर काय करू आपण, डावीकडून जर आपण नंबर दिले ह्याला, हे 1 2 3 4 5 असं जर घेतलं तर पहा इथला 1 नंबरचा घेतला आहे, इथला हा यू घेतला 1 नंबर, इथला P 1 नंबर घेतला, इथला K 1 नंबर घेतला, इथला F 1 नंबर घेतला आणि ये म्हणजे डावीकडून घेतलेला UPK. आता Y कितवा आहे? हा Y घेतला आहे.
त्याच्यानंतर हा टी घेतला आहे, पहा शेवटचा घेतला आहे, हा 5वा घेतला आहे, टी 5वा आहे, ओ 5वा आहे, त्याच्यानंतर जे 5वा आहे, ई सुद्धा 5वा आहे. त्याच्यानंतर हा व्ही कितवा आहे, आता व्ही पहा इथं आहे, हे दुसरा आहे व्ही. क्यू इथं दुसरा आहे, एल हे का इथं दुसरा आहे, जी इथं दुसरा आहे, बी दुसरा आहे. मग आता असाच क्रम म्हणजे आता असाच क्रम असणारे डावीकडून त्याचा क्रम असणारे कोणता आहे. आता हे पहिला पर्याय घेतला तर बी, डावीकडून त्याचा क्रम इकडून आपल्याला ह्याच्या वर्णमालेमध्ये जर पाहिलं, हे सॉरी डब्ल्यू, पहिला पर्याय काय आहे WSMHC. मग या ठिकाणी याचा क्रम काय होईल, या डब्ल्यूचा क्रम इकडून कितवा आहे म्हणजे इकडून पाहायचं 1 2 3 आहे, एसचा इकडून कितवा आहे, इथे 1 2 3 4 आहे, म्हणजे हे येईल का क्रम, एक तर 3 यायला पाहिजे, वेगळं आलं, पर्याय 1 येणार नाही. पर्याय 2 पहा XSNID. आता एक्सचा क्रम कितवा आहे, एक्स कुठं आहे इथं आहे, 1 2 3 4ला आहे, एस कुठं आहे इथं आहे 4ला आहे, एन हे का इथं 4ला आहे, आय कुठं आहे इथं 4 नंबरला आहे, डी कुठं 4 नंबरला आहे. म्हणजे हा क्रम काय आला, बरोबर आला, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवावा लागतो. पुढचा काय आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक 32, KMOPRTHJL. आता ह्याच्या क्रमामध्ये पाहू, केचा नंबर किती आहे, क्रमांक 11, एमचा 13, ओचा 15, पीचा 16, आरचा 18, टीचा 20, एचचा किती आहे 8, जेचा किती आहे 10 आणि हे एलचा किती आहे 12. मग आता इथं काय केले, 11मध्ये 2 मिसळे 13, 13मध्ये 2 मिसळं 15, 16मध्ये 2 मिसळं 18, 18मध्ये 2 मिसळं 20, 8मध्ये 2 मिसळं 10, 10मध्ये 2 मिसळं 12. आता अशा क्रमाने कोणता पर्याय येतो ते पाहू आपण. एचा नंबर किती आहे 1, त्याच्यामध्ये 2 मिसळा 3, 3मध्ये 2 मिसळा काय येतं तिथं यानुसार, म्हणजे +2 +2, 1 + 2 3, 3 + 2 5. पहा मग आता या ठिकाणी काय आहे, हे 2 2च्या फरकाने गेले. क्यूचा किती नंबर आहे इथं पहा, QSB, क्यूचा किती आहे इथं क्यू आहे 15 16 17, एस पुढं त्याच्या एक अक्षर सोडून एस आहे, पुन्हा एसचा किती आहे हे 16 17 18 आहे एसचा, क्यूचा किती आहे 17 आणि एसचा हे 16 17 18 19 आहे एसचा, आणि व्हीचा किती आहे 20 21 22 आहे, व्हीचा किती उरलेला आहे 22. म्हणजे 17मध्ये 2 मिसळे 19, 19मध्ये 2 3 मिसळा लागू लागले, हे येईल का नाही. DFI. आता या ठिकाणी जर पाहिलं तर डीचा किती नंबर आहे 4 आहे, एफचा किती आहे 5 6 आहे 2 मिसळं, त्याच्यानंतर आयचा नंबर 9 येतं, इथं 3 मिसळा लागू लागले आपल्याला, इथं +2 +3 येऊ लागले, इथं हे पण येणार नाही. त्याच्यानंतर इथं यू डब्ल्यू आणि वाय, यूचा किती नंबर आहे 21, डब्ल्यूचा किती आहे इथं, डब्ल्यूचा 22 23 आहे आणि ह्याचा 25, म्हणजे इथं 2 मिसळं इथं 2 मिसळं, म्हणजे एक अक्षर वगळलंय मधलं पहा, यू झाले की व्ही वगळले, पुन्हा डब्ल्यू आले, पुन्हा एक्स वगळले वाय, इथं काय झाले बी वगळले, सी घेतले, डी वगळले ई, म्हणजे इथं पर्याय 2 आहेत. उत्तर काय आहे ह्याचे, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे 2 पर्याय आहेत ह्याचे उत्तर. आलं का लक्षात, 2 पर्याय त्याचे उत्तर आहेत. आपल्याला कधी कधी 2 पर्याय सांगतं, माझं लिहून घेण्यामध्ये राहिलं असेल ह्याचे 2 पर्याय द्या म्हणून. हे डी त्याचा छेद पी आहे, सीचा छेद आय आहे, ईचा छेद वाय आहे. आता ह्याचा डीचा अनुक्रमांक किती आहे, डीचा अनुक्रमांक आहे 4, पीचा अनुक्रमांक किती आहे इथं आहे 16, सीचा अनुक्रमांक 3 आहे, आयचा अनुक्रमांक किती आहे 9,
हे ईचा अनुक्रमांक 5 आणि वायचा 25, म्हणजे अंशातील संख्येचा वर्ग छेदामध्ये आहे. अंशातील संख्येचा वर्ग 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, इथं 5चा वर्ग 25. अंशातील संख्येचा वर्ग काय आहे? छेदामध्ये आहे. मग आता अंशातील संख्येचा वर्ग कुठं आहे पाहू. एफ किती नंबरला आहे? इथं 6 नंबरला आहे. 6चा वर्ग 36, 36 वर्ण आहेत का आपल्याकडे? नाही. बी 2 नंबरला आहे. 2चा वर्ग 4, 4 नंबरला डी. एच दिले इथं, एच 8 नंबरला आहे ते नाही. बी पहा, हे बी आणि डी. बीचा अनुक्रमांक 2, डीचा अनुक्रमांक 4, म्हणजे या 2चा वर्ग 4. बी डी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय येते? बी डी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 34 काय आहे? के 13, सोपा प्रश्न आहे एकदम. क्यू 19 आणि हे ई 7. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. आता के 13, क्यू 19, ई 7. तर पहा, केचा अनुक्रमांक किती आहे? 5 आणि 5 10 आणि 1 11, 11-13. क्यूचा अनुक्रमांक किती आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15, 16 17, 17-19. हे इथं दिलेली 13 जसं तसं हे 19 इथं हे 7. ईचा किती आहे? 5. आता हे जर पाहिलं तर हे 11 13, 17 19 आणि 5 7 हे का आहेत? जोड मूळ संख्या येतात. हे का आहेत? जोड मूळ संख्या आहेत. हे का आहेत? जोड मूळ संख्या आहेत. मग आता पर्यायात काय दिले? सी 5, एम 15, जी 11, त्याच्यानंतर एस 23. आता इथं पहा, हे 15 तर मूळ संख्याच नाही किंवा म्हणून पर्याय क्रमांक 2 तर येणारच नाही. पर्याय क्रमांक 2 तर काय येणारच नाही. सीचा अनुक्रमांक 3 आहे, हे 5, हो का, ही जोड मूळ संख्या आहे. एमचा अनुक्रमांक 13 आणि हे 15, हे 15 जोड मूळ संख्या नाही, त्याच्यामुळे येणारच नाही, ह्याचा विचारच करायचा नाही. जी किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. ह्या 7मध्ये ह्याच्यामध्ये जोडमूळ संख्येची व्याख्या काय? 2 जोडमूळ संख्येमध्ये 2चा फरक असला की ती जोडमूळ संख्येची जोडी. इथं फरक 4चा येऊ लागला आहे, म्हणजे ही आहे का? नाही. यस किती नंबरला आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15, 16 17 18 19. ही 19 आणि 23 ही जोडमूळ संख्या आहे का? नाही. 4चा फरक आहे इथं, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं? चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.